या सगळ्या प्रकाराची तातडीनं दखल घेत आता पोलिसांना काही सूचना केलेल्या आहेत, काही निर्देश देखील केलेले आहेत। मात्र हा सगळा प्रकार ज्या व्यक्तीने केला तो रोहित आर्य हा मानसिक आजारी आहे, मानसिक रुग्ण आहे अशी माहिती समोर आलेली होती। त्या अनुषंगानं ते देखील माहिती घेत आहेत आणि त्या अनुषंगानं नेमकं पुढे काय होतं याबद्दल ते पोलिसांशी बोलणार देखील आहेत। मात्र हा घटनाक्रम नेमका काय घडला पवईतला त्याबद्दलचा आढावा आपण घेऊया। ऑडिशनच्या नावाखाली ही मुलं बोलावली गेलेली होती। अंदाजे 100 मुलं ही या ऑडिशनसाठी म्हणून आलेली होती असं समजतंय। 80 मुलांना या रोहित आर्यानं घरी पाठवलेलं होतं अशी देखील माहिती मिळतेय। उर्वरित मुलांना स्टुडिओच्या एका रूम मध्ये त्यानं बंद केल्याचं समजतंय। मुलं खिडकीमधनं बाहेर डोकावत होती अशी देखील माहिती मिळतेय। मात्र ही सगळी घटना समोर येताच स्टुडिओ बाहेर मोठा गोंधळ झाला, मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आणि पोलिसांना ज्या वेळेला या सगळ्या प्रकाराची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। चारही बाजूंनी पोलिसांनी वेढा घातला आणि पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केली। या मुलांना ज्यानं अपहरण करून डांबून ठेवलेलं होतं त्या रोहित आर्याला देखील आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता सध्या त्याला ॲम्ब्युलन्समधनं रुग्णालयात नेलं गेल्याचं समजतंय। जी माहिती आपल्याला स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिलेली आहे त्या अनुषंगानं आता पोलीस पुढे नेमकी काय कारवाई करणार, पुढचा तपास नेमका पोलिसांचा कसा असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।